लाख लाख शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. रायगडाच्या राजाला सह्याद्रीच्या छावाला वंदन करतो या स्वराज्याच्या संस्थापकाला ज्यांनी जन्म दिला आम्हाला. शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मनवंदना देत या तिसऱ्या रात्रीमधील दुसऱ्या मॅचकडे आपण रखतोय. NCC उळवेच्या विरोधात खेळत असताना देवीदास 11 कुडाबे टीमला पाहतो नाणेफेकीचा कॉल जिंकला. इथे मात्र कुडाबे टीमने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेलाय. 4 षटकांचा सामना असेल याची आपण नोंद घ्या. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे आणि पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये संपली पाहिजेत याकडे लक्ष असू द्या. गेम इज ऑन. 4 व्हीलरची जी लाईट आईस्क्रीमच्या गाडीच्या समोर लागलेली आहे ती थोडीशी बंद करा. थँक्यू. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रतीश पाटील. नॉन स्ट्राईक एंडला छोटे आणि गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज झालाय नचिकेत पाटील. डे फॉर्मॅटमध्ये चांगला खेळ याच मैदानात नचिकेत पाटीलने केला होता. तो नचिकेत पाटील होईल सज्ज. पहिलाच बॉल कव्हरच्या वरून खेळायचं होतं प्रतीश पाटीलला. पहिला चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप इथे मात्र डिलिव्हर केला गेला. सरळ वेध घेतला गेला एसटी रक्षकाचा आणि पहिला निर्धाव चेंडू इथे गोलंदाजी करत असताना नचिकेत पाटील मान फ्रॉम कुडावे पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा त्या दिशेने भिडकावायचं होता. जोरदार अपील मात्र इथे केली जाता. अपीलमध्ये उत्साह युवा खेळाडू जरूर असेल परंतु एक चांगला खेळ त्यांनी सातत्याने कुडावे टीमसाठी दाखवला. तो नचिकेत मात्र चांगली कामगिरी करतोय. जी स्टार्ट हवी कुडावे टीमला ती स्टार्ट मात्र करत असताना नचिकेत पाटीलला मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रतीश पाटील सारख्या एक आक्रमक शैलीच्या या गुणवान खेळाडू पहिल्या 2 चेंडूमध्ये शांत बसवलाय. चांगली सुरुवात मित्र म्हणे देवीदास 11 कुडाबे टीम इथे करत असताना पहिल्या सत्रामध्ये खेळ करताना त्याच दिशेने भिडकावायचं होता. थोडासा फ्लाईट चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला गेला. टप्पा पडल्यानंतर प्रतीश पाटील देखील पाहत राहिला की कशा रीतीने चेंडू ट्रॅव्हल झाला. नक्कीच कुडाबे संघ मैदानामध्ये खेळतोय. आमचे परम मित्र आणि उत्तम समालोचक शेखरजी पाटील यांच्याकडून कुडाबे टीमला शुभेच्छा येतात. ते देखील इथे उपस्थित असतील. त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिली धाव मात्र लेग बायच्या स्वरूपात इथे धावफलकावर जोडली जाईल. 4 चेंडू नंतर पहिली धावफलकावर लागली जातात. मागण्यासाठी पॉवर प्लेच्या षटकामध्ये वर्चस्व राखलाय गोलंदाजी करत असताना नचिकेत पाटीलला चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन त्याने दाखवला आणि तो सफल देखील ठरलाय. छोट्या खेळ स्ट्राईक एंडला पहिलाच बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे मिड ऑफला पाहायला गेले. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू होते. काय कमालीचं षटक राहिलाय. या स्पर्धेतील पहिलं मिडॉन षटक येईल का. गोलंदाजी करत असताना 1 धाव आले ते LBच्या स्वरूपात आल्या. मिडॉन षटक टाकण्याच्या चान्सेस आहेत. फटका चांगला आहे. झेलचा प्रयत्न केला जाईल का आणि पहिलं मिडॉन षटक या स्पर्धेतलं साकारलं जात आहे. नचिकेत पाटील मान फ्रॉम कुडाबे. कमालीचं षटक राहिले. नचिकेत पाटीलने मात्र इथे आपली गुणवत्ता सिद्ध केली. आपल्या गोलंदाजीची धार दाखवत असताना सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केला. क्लास दाखवला आपला. नक्कीच उल्वे टीम आणि निलेशजी खारकर यांचं एक चांगले संबंध मी तर म्हणतो. जितेजी सिसवे विद्यमान सरपंच गुरुराम पंचायत कोण यांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. पहिलं षटक राहिलंय देवीदास 11 कुडाबे टीमच्या माध्यमातून. पाठीमागची मॅच देखील अशीच रंगली होती. पहिल्या 2 षटकामध्ये धाबा आल्या नव्हत्या सावले टीमला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना, परंतु दुसऱ्या 2 षटकामध्ये चांगली धावगती जमवला. आता प्रतीश पाटीलला चांगला खेळ करावा लागेल. नवीन येणारा फलंदाज यश मडवीला आता चांगला खेळ करावा लागेल. दोन्ही एंडने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. पाटा विकेट मैदानामध्ये साकारले गेले. उत्तम दर्जाचं क्रीडांगण आपण अमितजी गायकर, सचिनजी गायकर आणि गावदेवी क्रिकेट संघ अजिवली यांच्या खेळाडूच्या माध्यमातून ही साकारण्यात आलेली भव्य दिव्य 5 दिवसाची नाईट स्पर्धा आपण खऱ्या अर्थाने पाहतोय.
इथे मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न डी.के. चोरगेसाडांकडे इशारा आहे. इट्स वाईट. अवांतरने एक धाव धावपलकावर जोडली जाईल आणि एका धाब्याच्या मदतीने 2 धाबा. शांत संयमी खेळ अद्यापपर्यंत राहिला एलसीसी उलवे टीमचा. इथून गेअर चेंज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कमीत कमी 4 षटकामध्ये 40 ते 50 धाबा जर धावपलकार आल्या तर पाण्यासारखी मॅच नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. रिबतचं अस्त्र बाहेर काढायचं होतं. जितेशजी सिसवे विद्यमान सरपंच गुरुराम पंचायत कोण यांचं इथे आगमन होत आहे. तसेच या शंभूजी सिसवे माजी सरपंच गुरुराम पंचायत कोण यांचं इथे आगमन होतं. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. नक्कीच जितेशजी सिसवे म्हटलं तर एक दानशूर व्यक्तिमत्व. सातत्याने अजिवली गावातील कुठलाही कार्यक्रम असू द्या त्या कार्यक्रमासाठी एक चांगला त्या सहभाग त्यांचा असतो आणि एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन देखील त्यांचं असतं. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष करतोय. जसजसे डॉट चेंडू येतील तसतसा सामन्यामध्ये मात्र थोडंसं वरचं ठरत जाईल. तो मात्र देविदास 11 कुडाबे टीम. जय कोंडिलकरला पाहतो आपण गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू अवांतरने सुरुवात केल्या परंतु कमालीची वापसी. यावेळी मात्र पहिली धाव वेगाने पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय की नाही परंतु नकार देण्यात येतोय आणि एक धावेच्या मदतीने 4 धाबा. थोडंसं बॅकफुटला जाताना एनसीसी उलवे टीमला आपण पाहतोय. इथून मात्र प्रतीश पाटीलला आता आपले आक्रमकता सिद्ध करावी लागेल. यश मडवीला चांगला खेळ करावा लागेल. धावांची गती वाढवावी लागेल. किमान 40 ते 45 धाबा 4 षटकामध्ये धावपलकार येणं अपेक्षित आहे. समोरच्या दिशेने खेळतात अलोंग द कार्पेट. हा चेंडू मात्र लॉंग ऑनला ट्रॅबल होतोय. उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या मदतीने फक्त 5 धाबा धावपलकार लागले जातात. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. जय कोंडिलकरने देखील रोखून धरला बॅटिंग करत असताना. उलवे टीमला शेवटचा चेंडू मात्र कशा रीतीने डिलिव्हर करेल. यावेळी लाईन मिस पाहायला मिळता. अतिरिक्त इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन चेंडू पंचाने सुर घोषित केलाय. एक धाव मिळेल ती बॅटिंग करत असताना टीमला आणि एका धाब्याच्या मदतीने 7 धाबा ऑन बोर्ड लागल्या जातात. फुलटॉसला टॉस करायचं होतं. कव्हरच्या दिशेने खेळल्या क्षेत्ररक्षक तिथे डीपलात. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धाबेसाठी सरकल्यात आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडाच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना एनसीसी उलवे टीम जाऊन पोहोचले ती 8 या अंकावर. चांगली गोलंदाजीचा दर्जा दाखवलाय तो देविदास 11 कुडाबे टीमने. गावदेवी चषकाचा हा 16 आपण पाहतो. आमच्या मंचकावर जितेशजी सिसवे संभोजी सिसवे यांचं इथे आगमन झालं. त्यांचे देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. प्रत्येक कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने एक चांगलं सहकार्य आम्हाला त्यांचं लाभत असतं. हितेश ठोंबरे आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. तिसरा विकल्प वापरला जातोय गोलंदाजी ट्रॅकवर. हितेश ठोंबरेला आपण पाहू शकाल. पहिल्या 2 षटकामध्ये थोडंसं वरचढ ठरला. देविदास 11 कुडाबे टीमला आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिलाच बॉल बॅटच्या रडार मध्ये प्रितेशचा. इथे हा चांगला फटका येते प्रतीशचा. येतोय षटकार. शांत संयमी खेळ मात्र प्रतीश पाटील करत होता. आता मात्र गेअर चेंज केला. 7 धावेने संघाची धावसंख्या 14 या अंकावर. मोठा फटका खेळायचा होता. गुडलँड स्पोर चेंडू टेक ऑफ केला. उचली दिली या चेंडूवर आणि निश्चितपणे निर्धाव चेंडूची सांगता होते. हितेश ठोंबरेला पाहतोय. पहिल्या चेंडूवर षटकाराचा मार खेळल्यानंतर कमबॅक ताकदवान मैदानामध्ये करत असताना
बॅटिंग करत असताना टीम उलवे जाऊन पोहोचले ते 14 या अंकावर. एक गडाच्या मोबदल्यामध्ये 14 चेंडूंचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावर. आज मात्र प्रतीश पाटीलला सूर गवसणं, हा सूर गवसणं उलवे टीमसाठी निश्चितपणे गरजेचं आहे. कारण किमान 40 ते 45 धावा, 7 चेंडू तो निर्धाव खेळाय आणि 8 धावा मात्र त्याच्या बॅटमधून आलाय. निश्चितपणे इथे मात्र चांगला खेळ करणं आता मात्र गरजेचं आहे. यश मडवी आणि प्रतीश पाटील ही जोडी मैदानात आहे. चांगली गोलंदाजी कुडाबे टीमच्या माध्यमातून इथेच ठोंबरे करतो. यावेळी खोलवर टप्पाचा चेंडू, पहिली धाव वेगाने पूर्ण केलाय, फक्त क्लिक केलाय. दुसऱ्या धावेसाठी परतल्यात आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहतोय. एक दुहेरीने मात्र इथे मी तर म्हणेन काही बिघडणार नाही. ते देविदास 11 कुडाबे टीमच्या इथे मोठे फटके ना खूप अपेक्षित आहेत. ते मात्र उलवे टीमसाठी 2 धावेच्या मदतीने 16 धावा धावफलकार येतील. पहिला ऑफिशियल कॉल असेल स्वर्गीय अनुसया प्रतिष्ठान 11 भैरवदेव रिडगर संघाचा संघनायक आणि 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले टीमचा संघनायक नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. बोर्ले संघाचा संघनायक आणि रिडगर संघाचा संघनायक जर संघनायक उपस्थित नसेल तर मात्र समोरच्या टीमला टॉस देण्यात येईल, याची नोंद घ्या. भूषणजी पाटील टॉससाठी येताना दिसत, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. जजमेंट चुकलं आणि तिथे मात्र 2 धावा चित्त्याच्या चपलाईने कंप्लीट केल्यात त्या प्रतीश पाटीलने. 2 धावेच्या मदतीने 18 धावा धावफलकार लागले जातात. संधी आली होती झेल पकडण्याची, परंतु इथे मात्र झेल ड्रॉप केला जातोय आणि प्रतीश पाटीलला जीवदान दिलं जात आहे. 18 धावा ऑन बोर्ड लागले जातात. तिसरं षटक मार्गस्थ असताना या षटकातील शेवटचा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी हितेश ठोंबरे मात्र मैदानामध्ये करताना पाहतो आपण. तर मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि चेंडूचा फारसा संपर्क येत नाही आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. जीवन गावंड सर आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. प्रवीणजी पाटील सर, द्वारकानाथजी चोरगे सर आणि जीवनजी गावंड सर पानाला आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथे मात्र सेफ असेल. 1 धाव मिळेल ती बॅटिंग करत असताना टीम उलवेला आणि एका धावेच्या मदतीने तिसरं षटक समाप्त होतं. 19 धावा धावफलकार लागल्या जातात त्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाणी घेऊन जायचं. सेक्शनची कव्हर आहे, कुणाचा असेल त्यांनी ओळख पटवून घ्या. परंतु आता मात्र तो कंडिशन नसेल कारण त्यावरून गाडी गेल्या. कुणाचा असेल त्यांनी घेऊन जा. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकार लागले जातात. थोडासा बॅकफुटला जाताना NCC उलवे टीमला आपण पाहतोय. निलेशजी खारकर, प्रतीशजी पाटील यांचा हा संघ मैदानामध्ये खेळतोय. इथे बॉल उडवला हवेत, उंची जास्त आहे परंतु क्षेत्ररक्षक जज करतोय झेल होईल की नाही. आणि दुसरा धक्का NCC उलवे टीमला प्रतीश पाटीलच्या रूपाने.
सचिन पाटील नवीन येणारा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. इनॅट नंबर 4चा खेळाडू थोडासा निराश असेल प्रतीश पाटील. जो खेळ व्हायला हवा होता तो खेळ मात्र झाला नाही. 14 चेंडू फेस केले आणि 13 धावांचं योगदान त्यांनी आपल्या टीमसाठी दिलं आहे. रुद्र गोरे या गोलंदाजाला आपण चौथा विकल्प गोलंदाजी ट्रॅकवर पाहतो. देविदास 11 कुडाबे टीमच्या माध्यमातून. आत्ताच आम्हाला माहिती मिळते की जो गोलंदाजी करतो तो 8वीचा खेळाडू आहे. म्हणजे कमी वयामध्ये आत्ताच त्याला एवढं मोठं प्लॅटफॉर्म भेटलं आहे. म्हणजे येणाऱ्या काळात या नावावर गर्दी होणार यात मात्र शंका नाही. खूप चांगली गोलंदाजी त्यांनी पहिल्याच चेंडूवर दाखल्या. प्रतीश पाटील सारख्या आक्रमक फलंदाजाला मात्र तंबूचा रास्ता दाखवला त्यांनी. यावेळी मात्र 1 धाव येते आणि 1 धावेच्या मदतीने धावफलकावर धावा लागतात त्या 20 धावा. 20 चेंडूंचा खेळ संपला. 20 धावा धावफलकावर. यश मडवी मात्र स्ट्राईक एंडला खेळ. 3 चेंडूमध्ये 3 धावांचं योगदान यशने दिला. रुद्र गोरे यानं जर या षटकामध्ये 3 विकेट घेतल्या तर मात्र उमेशजी ठोंबरे यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस देण्यात येईल. उमेशजी ठोंबरे, राजाजी ठोंबरे या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही करूया सरचे स्वागत. परंतु बक्षीस लगावली आणि ते मात्र उडवला षटकार. कदाचित बक्षीस नसती लगावली तर षटकार आला नसता. षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने 26 धावा धावफलकार लागल्या जातात. सर्व काही सुरळीत चालू होतं. बक्षीस लगावलं गेलं आणि षटकार मात्र आलाय. तर रुद्रच्या विरोधात बॅटिंग करत असताना यश मडवीच्या माध्यमातून या शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या जास्त धावा जमवल्या जातील तेवढ्या मात्र दुसऱ्या षटकामध्ये जेव्हा तुम्ही सत्रामध्ये उतराल तेव्हा मात्र त्या खूप इम्पॉर्टंट ठरतात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र लॉंगॉनला करत असताना आपण प्रीतम मोरेला पाहतोय. आपल्या संघासाठी 2 धावा तिथे वाचवल्या जातात. 2 धावाच्या मदतीने 28 धावा धावफलकार लागले जातात. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल रुद्र गोरे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅट्समन यश मडवी असतील. तर विनंती असेल रिडगर संघाचा संघनायक आपण त्वरित मंचकावर यावा. बोर्ले संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. इथे मध्ये व्हेरिएशन दाखवलं. थोडीसा गती परिवर्तन यावेळी पाहायला मिळालं आणि अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होत्या. शेवटचा चेंडू असेल या सत्रामधील. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज असेल. संघाची धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. फक्त 28 धावा धावफलकार लागल्या जातात. शेवटचा बॉल चांगला चेंडू फेकी केलाय आणि अजून एक सलगचा दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकी केलाय आणि 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकार लागल्या जातात. येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 29 धावांची. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. राजकारणच नव्हे तर सर्वच क्षेत्रामध्ये कला क्रीडा असेल, वारकरी संप्रदाय असेल, प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित यांची लाभत असते आणि एक चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला त्यांचं लाभत असतं. ते जितेशजी सिसवे विद्यमान सरपंच गुरुराम पंचायत कोण
यांचा इथे सन्मान केला जातो, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. जिथे जीसीसीबी विद्यमान सरपंच गुरुराम पंचायत कोण यांचा इथे सन्मान केला जातो, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. तसेच पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय शंभोजी सिसबे माजी सरपंच गुरुराम पंचायत कोण. चला बॅटर मैदानाकडे रवाना व्हा आणि आपल्या खेळाडू कक्षामध्ये फक्त आपले खेळाडू बसलेली नोंद घ्या. शंभोजी सिसबे माजी सरपंच गुरुराम पंचायत कोण एक राजकारणामधील एक धुरंधर व्यक्तिमत्व आणि नेहमीच सर्वच कार्यक्रमामध्ये ज्यांचे आवर्जून आम्हाला उपस्थित लाभत असतात ते शंभोजी सिसबे यांचा इथे यथोचित मान सन्मान, मायेची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन इथे सन्मान केला जातो आहे. तसेच पुढची सत्कार मूर्ती सन्माननीय संदेशदादा पाटील 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व संदेशदादा पाटील यांना विनंती करतो की ज्यांच्या कमी वेळेमध्ये ज्यांनी आपल्या नावाचा ब्रँड बनवत क्लॅरिटीचा बादशाह म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व संदेशदादा पाटील यांचा इथे सन्मान केला जातोय, त्याने त्याचा स्वीकार करावा. तसेच हरिभक्त परायण भास्करजी सार्डेकर यांचा इथे सन्मान केला जाईल. त्यांना देखील विनंती असेल की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. भास्करजी सार्डेकर यांना विनंती असेल की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. उलवे टीम जर पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये जर रेडगर संघाचा संघ नाही की ते नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आला नाही तर मात्र समोरच्या टीमला नाणेफेकीचा कॉल दिला जाईल, याची आपण नोंद घ्या. भास्करजी सार्डेकर यांचा इथे सन्मान केला जातोय. तसेच भूषणजी पाटील बोरले यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. भूषणजी पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो सचिनजी गायकर या स्पर्धेचे सचिनजी गायकर यांच्या शुभ हस्ते भूषणजी पाटील यांचा इथे सन्मान केला जातोय, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. चला मॅचला सुरुवात करा. विनोद यांना देखील विनंती असेल की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंच का प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. विनोद आमचे बोरलेचे जिथे जिथे बोरले संघ तुम्हाला दिसेल तिथे तिथे विनोद मात्र चला मॅच सुरू करा प्लीज. विनोद यांचा इथे सन्मान केला जाईल, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. बरेचसे मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार. मॅचला सुरुवात करायची मी विनंती करतोय आणि ऐकूया आवाज आमचे गुरुवर्य दिनेशजी पाटील सर यांना दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद गीते साडेकर सर. आई गावदेवी क्रिकेट संघ आजिवली आयोजित माननीय श्री डॉक्टर रवींद्रानंद शिसवे साहेब IPS अधिकारी यांच्या 50व्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक भव्य दिव्य स्पर्धा अमितजी गायकर, सचिनजी गायकर आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळांच्या माध्यमातून अतिशय उत्तम स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. रेडगर संघाला हा शेवटचा पुकार आहे. रेडगर संघाला हा शेवटचा पुकार आहे. जर का पहिला बॉल ट्रॅव्हल झाला ना की टॉस विन बोरले संघाला देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. पहिलाच बॉल रिकामी जागा मात्र पाहिली, लॉंग ऑफच्या मधून बॉलला भिरकावला आणि इथे मात्र आपण पाहिला हा आला खणखणीत चौकार. पहिल्याच बॉलवर मात्र खणखणीत चौकार. 29चा पाठलाग करायचा 24 मध्ये. आणखीन एक चांगला फटका आहे. नचिकेत पाटीलचा हा खेळ मात्र बहारदार पाहतोय आणि सामना लवकर संपण्याची घाई नचिकेतला झाली आहे. ज्यानं डे टुर्नामेंटमध्ये याच मैदानावरती चांगली भरीव कामगिरी केली. नचिकेत मात्र लागोपाठच्या 2 बॉलवर प्रतीश पाटीलला 2 खणखणीत चौकार दाखवतोय आणि त्याच्यामुळे धापळकर धावा मात्र 8 लागल्यात. 24 मध्ये 29 धावांची गरज. 24 मध्ये 29 धावांची गरज. इथे आपण पहिल्या 2 बॉलमध्ये 2 चौकार खेचलेत. आणखीन एक चांगला फटका पाहतोय. काय सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या मधून मात्र एक्स्ट्रा पॉवर नचिकेतची आणि ठोकले जात आहेत लागोपाठचा हा सनसणीत 3रा चौकार.
टॉस मात्र बोर्ले संघाला विन देण्यात आला. बोर्ले संघानं निर्णय कळवायचा आहे आपला. दिडगर संघ वेळेवर पोहोचू शकला नाही आहे, त्याच्यामुळे टॉस मात्र 24 लाव इव्हेंट्स बोर्ले संघाला विन देण्यात आला आहे. स्वर्गीय अनुसया प्रतिष्ठान 11 भैरवदेव दिडगर संघात संघनायक वेळेवर पोहोचू शकला नाही आहे, त्याच्यामुळे टॉस मात्र बोर्ले संघाच्या बाजून लागला. पहिल्या 3 बॉलवर सलग 3 चौकार खेचत आपली हुकमत नचिकेतनं गाजवली आहे. विनायक पाटील कुड्या गावची एक ओळख, अनेक उत्तम स्पर्धेमध्ये ज्यानं आपल्या भरीव कामगिरीनं आपल्या गावाचं नाव मोठं केलं. ही सगळी मुलं त्यांचा खेळ पाहून शिकली आणि तोच विनायकलाही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शुभेच्छा देऊया. त्याची कामगिरी अतिशय उत्तम, समाजसेवेमध्ये चांगलं काम विनायक पाटील कुळाव्याचं राहिलं आहे. पण तिथे मात्र पहिल्या 4 बॉलवर नचिकेत पाटीलनं प्रितेश पाटीलला 4 चौकार दाखवले आणि त्याच्यामुळे या सामन्याची लक्तरं अगदी सहज आपल्या बाजूने घेतलेत. काय सुरेख फटकेबाजी पहा. जिथे फिल्डर हलवला जातो त्याच रिकाम्या जागेवर मात्र खणखणीत चौकार घेतले जात आहेत. लागोपाठ 4 चौकार, फक्त 29चाच पाठलाग करायचा आहे. हॅलो, सर्वांना स्टायलिश बनवणारे आमचे शाबुदान खलेपा यांचे ते आगमन झालं आहे. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं या आयोजकांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करता. उत्तम हेअर कटर आणि या विभागातील सर्वच खेळाडूंना स्टायलिश बनवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं आहे. ते शाबुद्दीनजी खलिफा यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो आहे. एक चांगला बॉल इथे मात्र अखेरकार ट्रॅव्हल केला. डॉट बॉलची सांगता झाली. पहिल्या 4 बॉलवर पंचही निरखून पाहत आहेत की नेमकं काय करायचं. आम्ही प्रवीण सर त्यांनाही विचार केला की नेमकं कसला आऊट द्यायचा, काय करायचा. त्याच्यामुळे विचार विनिमय जरूर झाला. पण पहिल्या 4 बॉलवर 4 चौकार रेडी राहायचं आहे दिडगर संघानं आणि बोर्ले संघानं सुद्धा. बोर्ले संघ आपला टॉसचा निर्णय काय, फिल्डिंग, त्याच्यामध्ये जर सामना संपेला मैदानाकडे लगेच रवाना व्हायचं आहे. आणखी एक चांगला फटका मात्र पाहत सचिन बॉलपर्यंत पोहोचतोय. जरूर सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय. एकच रन समाधान मानतोय नचिकेतला स्ट्राईक घ्यायचे. शेवटच्या बॉलवर 1 रन घेत पहिल्या 4 बॉलवर 4 चौकार, नंतर मात्र डॉट बॉल आणि इथे या बॉलवर सिंगल रन्स. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. धावा लागला, त्यामुळे 17 धावा. आता मात्र 18 बॉल आणि 12 धावांची गरज. लावून गेला लगेचच. नाही कोणी नव्हतं, त्याच्यामुळे चला सामना सुरू करा लगेचच. एकदाही विनर वर्सेस विनर नाही खेळला, एकही मॅच विनर वर्सेस विनर नाही झाला. त्याच्यामुळे विनंती आहे, चला सामना सुरू करा आपण प्लीज. चला सामना लगेच सुरू करा. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज मात्र आपण पाहतोय यश मडवीला. आणखीन एक चांगला फटका इथे मात्र पाहतोय, परंतु हा फटका फसलाय. नचिकेतनं पहिल्या षटकामध्ये जरूर चांगली कामगिरी केली, पण इथे मात्र पाहतोय हा फटका फसला आणि यशने मात्र पहिल्याच बॉलवर एक हुकमत गाजवत आपली विकेट मिळवली आहे. नचिकेतनं पहिल्या 4 बॉलवर 4 चौकार जरूर दाखवले, पण त्यानंतर मात्र डॉट बॉल आणि सिंगल रन्स घेत स्ट्राईक जरूर आपल्याकडे ठेवली, परंतु पहिल्याच बॉलवर यश मडवीनं मात्र विकेट कमावली आहे. यश मडवीनं इथे मात्र विकेट कमावली आहे. नवीन फलंदाज पाहतोय आपण सोहम ठोंबरेला.
सोहम ठमरे धावांचा अंतर फार मोठं नाही आहे, फक्त 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये या सामन्याचं चित्र स्पष्ट केलं आहे, ते म्हणजेच देवीदास 11 कुडावे संघानं. आणि त्याच्यामुळे इथून चांगला फटका आहे, पॉईंटला ट्रॅव्हल केला. क्षेत्ररक्षक मात्र मयूर कुंभार बॉलचा पाठलाग करेल. बॉल खूप अंतर राहील पाठलाग करताना मात्र. आणि इथे सोहमनं आल्या एक चांगला फटका ट्रॅव्हल केला पॉईंटनं आणि हा मात्र आला हा खणखणीत चौकार. येतो उडाया. धावांचा पाठलाग साधा सोपा आहे. हा सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न मात्र सुरू आहे. आणि इथे आपण पाहतोय हा मात्र आलाय षटकार आणि या षटकारानं धापलकावरती धावा लागल्या. त्यात तब्बल 27 आता उरलेत. फक्त 2 धावांची गरज, फक्त 2 धावांची गरज. सामन्यामध्ये फॉर्म्युलीज राहिले. चला बोर्ले संघ रेडी राहा आपण आणि रेडी संघ आपणही रेडी राहायचं आहे. शेवटचा फटका, विजयाचा फटका मात्र काय सुरेख फेक केला पा. सोहम ठोंबरेनं उडवला षटकार आणि फक्त 10 बॉलमध्ये या धावांचा पाठलाग झाला. मागच्या सामन्यामध्ये 32 धावा डिफेन्स जरूर झाल्या, पण इथे मात्र 29 धावांचा पाठलाग अगदी 10 बॉल्समध्ये केलाय. तो म्हणजेच देवीदास 11 कुडावे संघानं. कुडावे संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक NCC उलवे संघ. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं चांगली गोलंदाजी केली. पहिलं षटक मेडन षटक हाताळलं, 1 विकेट घेतला आणि फलंदाजीमध्ये लागोपाठ 4 बॉलवर 4 चौकार ज्यानं घेतला तो ठरलाय नचिकेत पाटील या सामन्याचा सामनावीर. चला दोन्ही संघांना लाईनअप करायचं आणि बोर्ले संघ पण मैदानाकडे रवाना व्हावं लगेचच. वेळ वाचवा आपण, कारण नंतर खूप उशीर होतो ऑलरेडी. त्याच्यामुळे बोर्ले संघाला विनंती आहे की आपण